पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। या भूकंपाची तीव्रता होती 6.3 रिश्टर स्केलवर। भूकंपाने आतापर्यंत 20 जणांचा बळी गेलाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। भूकंपाने अफगाणिस्तानमध्ये किती नुकसान झालंय, कोणत्या भागात नेमकी काय परिस्थिती आहे, पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरलं। मजारे शरीफ जवळ भूकंपाचा मोठा धक्का। आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू तर 500 पेक्षा जास्त जखमी। रविवारी रात्री उशिरा अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरलाय। 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं बल्ख, समांगन आणि बागलान प्रांतात मोठी हानी झाली आहे। भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय तर 500 पेक्षा जास्त अफगाणी नागरिक जखमी झाले आहेत। भूकंपाचं केंद्र मजारे शरीफ जवळ 28 किलोमीटर खोल होतं। हा भूकंप इतका तीव्र होता की भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अनेक भागात जाणवले। भूकंपाच्या धक्क्यामुळे मजारे शरीफच्या ऐतिहासिक ब्ल्यू मॉस्क अर्थात निळ्या मशिदीचंही मोठं नुकसान झालंय। ही मस्जिद हजरत अली दर्गाच्या नावानेही ओळखली जाते। रविवारी रात्री उशिरा आलेल्या भूकंपानं ऑगस्टमध्ये आलेल्या भूकंपाची आठवण करून दिली आहे। त्यामध्ये 2200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता। अफगाणिस्तान हा डोंगरांनी वेढलेला देश आहे। या देशाला महापूर, दुष्काळ आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींना सातत्यानं सामोरं जावं लागतं। अफगाणिस्तानात भूकंपाचं प्रमाणही मोठं आहे, त्यातील मृतांची संख्याही मोठी असते। तिथे दरवर्षी सुमारे 560 नागरिकांचा मृत्यू हा एकट्या भूकंपाने होतो, तर $80 मिलियन अर्थात जवळपास 670 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसानही होतं। दरम्यान अफगाणिस्तानात सातत्यानं भूकंप का येतात? पृथ्वीचा पृष्ठभाग 7 प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्समध्ये विभागलेला आहे। या प्लेट्स हळूहळू म्हणजे दरवर्षी सुमारे 2 ते 10 सेंटीमीटर हलतात। जेव्हा 2 प्लेट्स एकमेकांना आदळतात तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा अचानक बाहेर पडते आणि त्यामुळे भूकंप होतो। अफगाणिस्तान या ट्रान्सप्लेट झोनमध्ये आहे, जिथे प्लेट्सच्या हालचालींमुळे सतत कंपनं होतात। अफगाणिस्तान युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या काठावर आहे, ज्याची दक्षिणेला अरबी प्लेट आणि पूर्वेला भारतीय प्लेटशी टक्कर होते। हे जगातील सर्वात सक्रिय टेक्टॉनिक क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे। भारतीय प्लेट दरवर्षी 4 ते 5 सेंटीमीटरनं उत्तरेकडे सरकत आहेत। त्याची युरेशियन प्लेटशी टक्कर होते, ज्यामुळे थर्स्ट प्लॉट तयार होतो। डोंगर वरच्या दिशेने ढकलले जातात आणि दाब वाढतो। जेव्हा दाब खूप जास्ती होतो तेव्हा डोंगर घसरतात आणि रिश्टर स्केलवर 5 ते 7 तीव्रतेचा भूकंप होतो। भूकंपानंतर भारत सरकारनं अफगाणिस्तानातील तालिबान सरकारसोबत संपर्क साधला। त्यानंतर भारताकडून अफगाणिस्तानात मदत पोहोचवली जाते। त्यामध्ये औषधी आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंचा समावेश आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी यांच्याशी फोनवरून संवाद साधत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। एस जयशंकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरून संवाद साधत बल्ख, समांगन आणि बागलानमधील भूकंपाने झालेल्या जीवितहानीबद्दल संवेदना प्रकट केली। भूकंपाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी भारताकडून मदत पोहोचवली जाते। औषधांचा पुरवठा देखील लवकरच पोहोचेल। भारत सरकारकडून मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानात पोहोचली आहे, ज्यामध्ये 15 टन खाद्यपदार्थांचा समावेश आहे। जवळपास 50 पॅकेट पाठवण्यात आले। प्रत्येक पॅकेटमध्ये 100 किलो पीठ, 50 किलो तांदूळ, 30 लिटर खाद्यतेल, डाळ, बीन्स आणि मटार, 4 किलो चहा, 30 साबणांचा देखील समावेश आहे। भूकंपाने शहर-ए-बोजोर्ग या जिल्ह्यातील एका गावात जवळपास 800 घरं उद्ध्वस्त झाली आहेत। अनेक भागात इंटरनेट सुविधा नाही, त्यामुळे तिथला मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही। त्यामुळे भूकंपातील मृतांची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।